एकच हलू खालू हे असे पाहिजे. आमचं गाव मधाचे गाव अंधारवाडी, म्हणजे आम्ही आधी अंधारवाडीच म्हणत होतो, पण आता मधाचं गाव झालं तेव्हापासून आम्ही मधाचे गाव अंधारवाडी म्हणतो. आमचं गट ग्रामपंचायत आहे, कोपा मांडवी आणि कोबईपोळ आणि अंधारवाडी मिळून गट ग्रामपंचायत आहे. तर आम्हाला म्हणजे हे जेव्हापासून मधाचं गाव झालं तेव्हापासून आम्हाला म्हणजे असं दोन लाखापर्यंत म्हणजे उत्पन्न असं सहज मिळते सर. म्हणजे आमच्या शेताला शेती पण करतो, शेती संपल्यानंतर म्हणजे इकडे पण लक्ष देतो, कारण जास्त लक्ष द्यायची गरज नाही पेटीकडे, हप्त्यातून एकदा. तर मग आम्ही असा जोडधंदा म्हणून आम्हाला हे चांगलं आहे. हां, आम्हाला शासनाकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला म्हणजे मध पेटी ठेवण्यासाठी आम्हाला सांगितले होते की मधुबन आम्ही तुम्हाला बनवून देऊ, पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे सर. तर मधुबन जर झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल आणि गावाची थोडंसं स्वच्छता. हां, आम्ही आता आमच्या गावात आम्ही मध कुठं विकायला नाही येत सर. म्हणजे आमचं आता गाव आहे, इथं शुद्ध आणि चांगलं मध मिळते म्हणून त्यांनी स्वतः येते सर आणि मध घेऊन जाते. म्हणजे आग्याचं मध जे आहे ते 800 रुपयाचं आहे आणि सातेरीचं मध जे आहे ते सातेरीचं रुपये आहे आणि जे ते छोटा फुलोरा नाही का, छोटा मध ते आहे 1200 रुपये. असं आम्ही विकत असतो सर टुरिस्ट लोकांना. आणि ते टेस्टिंग करतात, खूप चौकशी करतात सर. ते काही पण केलं तरी आमचं अजून काहीही निघालेलं नाही आहे, कारण आमच्या गावात जे आहे ते शुद्ध आणि चांगलं आम्ही देतो. म्हणून आमच्या गावात दुरून दुरून मुंबई, दिल्ली, इकडे तेलंगणातील खूप येऊन आजपर्यंत घेऊन गेले सर. काय नाव ते तुमचं? माझं नाव सर अश्विनी अक्षय तोडसाम. नमस्कार, मी तेजश्री कडू, प्रशिक्षिका RCT यवतमाळ. RCTची ही संकल्पना ही ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे पुरस्कृत आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे संचालित ही RCT यवतमाळ RCT आहे. इथे विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाते, ज्यात 64 प्रकार आहे. त्यामध्ये कृषी आधारित, काही प्रोडक्ट आधारित, काही सर्व्हिस आधारित आणि काही स्किल आधारित असे कोर्सेस आहेत. त्याचमध्ये एक मधमाशी पालन हा एक कोर्स होता. माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया सर यांच्या विनंतीनुसार आम्ही अंधारवाडी या गावामध्ये मधमाशी पालनाचं एक प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना मधमाशी पालन कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यानंतर पेट्या कशा हँडल करायच्या, कशी ती वसाहत बसवायची, कसं मध संकलन करायचं, अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं. फक्त मधमाशीचंच प्रशिक्षण नाही दिलं, तर एक EDP की एक उद्योजक तो कसा घडावा, यासाठी त्यांनी कसं बोलावं, मार्केटिंगमध्ये त्यांनी कसं यावं, मार्केट सर्वे कसा करावा मधाशी रिलेटेड. त्यानंतर त्यांना जर बँकेची गरज पडली तर विविध प्रकारच्या ज्या स्कीम आहे, ज्यामध्ये PMEGP आहे, CMEGP आहे, मुद्रा लोन, त्यांनी कसं घ्यावं आणि नुसतंच प्रशिक्षण न घेता आपला व्यवसाय कसा सुरू करावा, हे सुद्धा आम्ही RCTच्या माध्यमातून अंधारवाडी या गावात शिकवलेलं आहे. सुरुवातीची जी परिस्थिती पाहता म्हणजे आम्ही 1 जून 2024 ते 10 जून 2024 अशा 30 प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण दिलं. सुरुवातीला जेव्हा आम्ही गावात गेलो होतो तर गावात रस्तासुद्धा नव्हता आणि जायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. गावात नेट कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ही सगळ्यात मोठी समस्या आमच्यासमोर होती. परंतु सगळ्या समस्येला मात देत त्या गावातल्या लोकांची जिद्द पाहता, कारण गावात भरपूर निसर्ग संपदा लाभलेली आहे, परंतु त्याला त्याची ओळख नव्हती आणि त्याच निसर्ग संपदेला ते आपलं उत्पन्नाचं साधन बनवू इच्छित होते. त्याला जोड आमच्या RCTने दिली. 30 प्रशिक्षणार्थ्यांनी 10 दिवस खूप उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यालाच जोड म्हणून खादी ग्रामोद्योग विभागाने त्यांना पेट्या दिल्या आणि त्या पेट्यांच्या भरोशावर आज त्यांनी त्यांचं मध संकलन चालू केलं आणि उत्कृष्ट पद्धतीने आज ते गाव मधाचं गाव म्हणून नावारूपास येत आहे. धन्यवाद. एकूण 30 प्रशिक्षणार्थी होते, त्यामध्ये जवळपास आपल्या 7 ते 8 महिला होत्या आणि बाकी पूर्ण पुरुष वर्ग होता. त्यात काही तरुण वर्ग होता आणि जो खरंच इंटरेस्टेड होता हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी. आधी तर आम्हाला म्हणजे मधमाशाबद्दल ट्रेनिंग दिल्या गेल्या. त्याच्यानंतर आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी बाहेर महाबळेश्वर आणि पुणे मांगर या 3 गावी व्हिजिट केलं आणि प्रॅक्टिकली मधमाशाबद्दल माहिती घेतलं. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली गावात मधमाशा पालन करायला. सुरुवातीत खूप अडचणी आल्या आम्हाला, म्हणजे बेसिक नॉलेज नसल्यामुळे खूप काही गोष्टी आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावं लागलं. जसं की अस्वलने आमचे 15-20 पेट्या फोडला, असं लोक
म्हणजे आश्चर्य झाले का आता आपण स्टार्टिंगच आहे तर हे एवढं नुकसान कसं काय बा. शासनाला आम्ही कंप्लेंट दिला. त्याच्यानंतर मग आम्ही फिनिशिंग कंपाऊंडमध्ये पेट्या ठेवायला स्टार्ट केले. त्याच्यानंतर हळूहळू मधपेट्या मधावर यायला लागले. मग मधावर यायला लागले तर ग्राहकची कमी पडली होती. हा विषय एक आम्हाला होता. मध निघत आहे पण विकायचं कुठं हा प्रश्न होता आम्हाला. तर आम्ही प्रत्यक्षात सुन्ना जो गेट आहे त्याच्या साईडला आजूबाजूला जे रिसॉर्ट आहे स्टर्लिंग अवनी असे 5-6 रिसॉर्टला आम्ही भेट दिला का आमच्याकडे ऑर्गॅनिक ओरिजिनल मध आहे तर तुम्ही तुमचे पर्यटक जे तुमच्याकडे येतात ते आमच्याकडे पण पाठवा. आम्ही त्यांना सविस्तर मधमाशाबद्दल माहिती सांगू व मध त्यांना लाईव्ह आम्ही देऊ काढून हा प्रश्न केला. नंतर मग त्यांनी हळूहळू पर्यटक पाठवायला सुरू केले. त्यांना पण समजलं की इथं अंधारवाडी या गावात ओरिजिनल मध मिळतं. मग ते आम्हाला डबल फोन करायची कामच नाही पडले. तर लोकच वारंवार आम्हाला फोन करायचे का आमची टुरिस्ट येत आहे तुम्ही सांभाळून घ्या. तर आम्ही मधासोबत त्यांना मग बैलबंडी राईड आणि गाव दाखवायचं हे पण काम स्टार्ट केलं. ते वेगळंच गाईडचे त्यांनी खर्च आम्हाला देत गेले. मग 1000 रुपये किलो मध आम्ही असं विकत गेले. आता लोक पुणे मुंबईवरून आम्हाला फोन करतात की आम्हाला बल्कमध्ये मध द्या. पण आमच्याकडे तेवढं उपलब्ध नसल्याने आम्ही 15-20 kg असं टुरिस्टला आम्ही देतो नेहमी. आणि याच्यात महिलाचा पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी पण म्हणजे चिकाटीने काम करत आहे आणि हळूहळू आता ग्रो व्हायला सुरुवात झाली. 25 लोकांची टीम आहे मधमाशाची आणि आग्याची 35 लोकांची आहे. तर सगळे 5-6 लोक असे मिळून काम करतात. आणि मधमाशामुळे आमची आर्थिक परिस्थिती थोडं चांगली झाली. आणि आम्हाला आधी तर कोणी ओळखत नव्हते जास्त. आज आम्हाला मुंबई अमेरिकापर्यंत ओळख या मधमाशामुळेच मिळाली म्हटलं तरी चालते. 6 महिन्यात नाही म्हटलं तरी पुऱ्या टीमला 2-2.5 लाखपर्यंत इन्कम होत आहे. सरला हेच आमची विनंती आहे का आम्हाला मधुबनचं जे त्यांनी जागा मोजणी करून दिली ते मधुबन लवकरात लवकर तयार करावा. म्हणजे जेणेकरून आम्हाला बाहेर स्थलांतर करण्यात अडचण येणार नाही. म्हणजे नैसर्गिक आणि इथंच अजून आपण पेट्या वाढवून जास्त प्रमाणात उपलब्ध करून देऊ. आणि जे येणारा पर्यटक आहे त्याला पण बघायला छान वाटते. मधुबनमध्ये एवढे सारे पेट्या आहे आणि दिसायला पण छान दिसते. आणि जे आम्हाला 1-2 टूल जे आहे आता आग्या माशाचे ते थोडं चांगल्या क्वालिटीचे द्यावं हे आग्या माशावाल्याची मागणी आहे. एवढंच. आमच्याकडे जवळपास 60-70 पेट्या आहे. तर आम्हाला जवळपास 700 ते 800 पेट्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा पंकज आशिया सर होते त्यांनी इथं 2दा विजिट केलं. जसं मधमाशा पालन करत आहे आता 25 लोक. पण एवढ्याच हिच्यानं म्हणजे सगळ्याला रोजगार तर मिळणार नाही. हे फक्त 25च लोकांना मिळणार. तर यासाठी अजून त्यांना म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून गाव घोषित केलं. 10 होमस्टे मंजूर केले 10-10 लाखाचे. त्याच्यानंतर अजून त्यांनी आश्वासन दिली की आपण अंधारवाडीहून एक गेट करू आणि 7-8 जिप्स्या या गावातल्याच लोकांना देऊ जेणेकरून म्हणजे त्यांना अजून रोजगार वाढेल. इच्छेच ड्रायव्हर राहतील, इच्छेच गाईड राहतील. म्हणजे हे बाहेर जायची लोकांना गरज नाही पडणार अशी आश्वासन त्यांनी दिली. गावाची लोकसंख्या 200 आहे. या मधमाशा हिच्यात 25 लोक सहभागी आहेत. गट ग्रामपंचायत कोपा मांडवे. अमरदीप तोडसा.